आमदारांचं लोक लावलं ती गाडी ते काय म्हणते इकडे इकडे गेले तिकडे गेले खाली खाली गेले कोणाला भेटायला कुठले मनसर साहेब चेतनला भेटायला ती काळी गाडी कोणती तुम्ही कोण आहे मी मित्र आहे चेतनचा मला हा प्रकार काहीच माहित नव्हता आमदार म्हणून काय ते लोक दिसते ती माझे चुलते आहेत ना त्यांच्याकडे असते तुषार भाऊ येवले आहेत ना शरद दादांच्या निकटवरती त्यांच्याकडे त्याच्यामुळं असं काय नाही का मी काय पर्सनली काय तुमच्या याच्यामध्ये इंटरफेअर करायला एवढीच विनंती आहे पण तुम्हाला मी आल्यालाच काय म्हटलं एवढीच विनंती आहे ऐका माझं तुम्हाला चहा तुमचा गावकीचा प्रश्न आहे मला याच्यात काही करायचं नाही आमचं एवढंच म्हणणं आहे आमच्या लोकांचा तुमच्यावर आक्षेप आहे 2 मिनिटं ऐकून घ्या शांतपणे ऐका तुमचा आक्षेप आहे तुम्ही जा आमची एवढी नम्र विनंती आहे आमचं काही नाही तुम्ही आमचे पाहुणे आहेत आमची एवढीच विनंती आमचं काही म्हणणं आणि मी आणून सोडतो त्याकडे तुझा पोलीस आहेत की आणि वर या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभा सदस्य आमदार लोक देखील या ठिकाणी आपल्याला या गाडीमध्ये पाहायला मिळतोय आणि आता ही कारवाई एवढी सुरू असताना हे जे काही पुरवठादार आहे त्याच्या साईडने लोक हस्तक्षेप करण्याचा आरोप केलेला होता होते आणि आता साहेबांची निकटवरची त्यांची ती गाडी आहे म्हणतात परंतु तो लोगो लावायचा अधिकार आहे का हा लोगो लावायचा अधिकार आहे का आमचं काय नाही आम्ही चाललो होतो पिंपळवाडीला तुषार म्हणला आम्ही इथे इथं आहे आलो मी बाकी काही नाही तुम्ही कोण लागता मित्र आहेत माझे बाकी तुम्ही मनसरचे आहेत ना गाडी तुमच्याकडे असते का तुषारकडे असते आमच्याकडेच असते गाडी आम्ही येत असतो किती गाड्यांना असं आमदारांचा लोगो एकाच गाडी कोणी लावायला सांगितलं नाही लावायला वगैरे नाही सांगितलं राज्यात बंदी आहे फक्त आमदारच लावू शकतात स्वतः नाही लावू शकत ठीक आहे सर पण तुम्हाला कोणी लावायला सांगितलं शरद सोनवणेंनी केवळ आमदारांचे कार्यकर्ते सगळे सांगत असतात गाडी करत असतात मीडियाला आणि तुम्ही मात्र हे सगळं लावून फिरताय आम्ही साधे कार्यकर्ते आम्हाला आमदारांनी सांगितलेलं नाही किंवा आमदार काय फायदा होतो ते लावल्याचा प्रोटोकॉल मध्ये गाडी असल्यावरती फक्त सोडतो प्रोटोकॉल आहे ना फक्त आमदारांना एकाच गाडीला असतं सगळ्यांना असतं माहिती तुम्हाला तुम्ही काढणार का स्टिकर आता हो काढून टाकू बरं, तुमच्या ठीक आहे. सगळ्यांचं समाधान होईल. काढताय का लगेच मीडियाच्या समोर काढल्यावरती तुम्ही बातमी करणार हो चालू आहे live. काढलं म्हणून चालेल, काय चला हरकत तुमचं स्वागत करूया आपण. नाही काय हरकत नाही तुम्हाला आहे ना यांचं उरका मी गाडी खालीच लावली नाही आता आता करू की मी इथेच आहे तुमचं उरका मी तुम्हाला क्लिअर करून देतो तुम्ही मला कदाचित ओळखलं नसेल आपण भेट मी आहे आज मी जाणार नाही काळजी नका करू तुमची भेट घेतली तर आपल्याला माहिती आहे, राज्यभरामध्ये फक्त जे काही आमदार खासदारांचे लोगो लावून फिरणारे कार्यकर्ते असतात त्याची एक गाडी आणि भाऊनी सांगितलं आता का तो स्टिकर सुद्धा ते काढणार आहेत आणि मध्ये माध्यमांनी सुद्धा त्याच्यावरती आवाज उठवला होता का असे स्टिकर लावता येत नाहीत बघूया आता काढतात का नाही शरदावानी सांगतात का मी आपला माणूस आहे त्यानंतर तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहे छत्रपतींचा मावळा आहे जाऊ दे आता वाद सोडा तर अशा पद्धतीने या ठिकाणी पाहू शकतो आता अधिकारी काळवाडी गाव जसं जागृत आहे ना किंवा जागृत झालं सगळ्यांनी पण जागृत राहिलं. तर सुरेश भाऊ या ठिकाणी जे कार्यकर्ते आले ते आमदार शरद सोनवणे यांचे सगळे कार्यकर्ते आहेत ते आणि तुषार येवलेंचा तो कार्यकर्ता आहे गाडीवर स्टिकर लावून आहे आमदारकीचा राज्य शासनाने फक्त आमदार किंवा खासदार एकाच प्रतिनिधीला स्टिकर लावण्याचं परमिशन दिलंय हे सगळे सांगतात का आम्ही शिवजन्मभूमीचे पाईक आहोत आपला माणूस आहोत आणि स्वतःचे सगळे नियम पायदळी तोडत होतो तुम्ही काय सांगत नाही मी खरं तर याला ओळखलं नाही पण आता संत काळवाडी गावात असा प्रकार घडलाय माझं म्हणणं त्यांनी आलं पण नाही पाहिजे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या,
राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या. शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन. निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.